थोडंफार का असे ना आज बोलूया। 2 वर्षापूर्वी चॅनल बंद करून टाकलं होतं। म्हणजे जी सुरुवात मी 21 नोव्हेंबर 2021ला केली होती ना, ती सुरुवात तर मी थोडंफार का असे ना व्हिडिओ टाकायचेच, म्हणजे असं डायरेक्ट बंदच नव्हतं माझं चॅनल। 1 महिना 1.5 महिन्याचा गॅप असायचा, पण मग व्हिडिओ तर कंटिन्यू पडत होते माझे। पण मग नंतर एक अशी गोष्ट आयुष्यात आली की त्याच्यामुळे मी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं। पण मला हे कधी रिअलाइजच झालं नाही की ती गोष्ट आपली टेम्पररी असू शकते, कारण आपण एक काही का असे ना मेहनत घेतो त्या गोष्टीवर। एकच वाईट वाटतं की आज तिथे जो वेळ दिला तो मी इथे पण दिला असता तर आज कुठे का असे ना चॅनल अपवरच राहिलं असतं। पण आज अशी मला डायरेक्ट परत शून्यापासून सुरुवात करावी लागते, अगदी झिरोपासनं। त्या गोष्टीचं मला जास्त वाईट वाटतंय। पण असो, मी स्वतः खाल्लेली माती आहे, त्याच्यामुळे मी करेन तितकी मेहनत, काही अवघड नाही त्याच्यात। पण फक्त एवढंच सांगते की तेव्हा जसं सपोर्ट केला होता तसा सपोर्ट असू द्या। तशा माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्या मला डायरेक्टली मेसेज करतात की मी तुझा व्हिडिओ लाईक केला, मी कमेंट केली, तू वाचून बघ, खूप मजा येईल तुला, असं तसं, आणि छान वाटतंय मला ते। मी म्हणते आता मला 100 जरी व्ह्यूज आले ना तरी इनफ आहे, कारण ऑब्वियस हे चॅनल डेड आहे आणि त्याला उभं करायला 6 महिने जास्त असतील, किंवा हे बघा शेवटी नशिबावर आहे, 1 महिन्यात पण चॅनल उठेल किंवा 6 महिने किंवा वर्ष पण लागेल। फक्त एवढं आहे, मला कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल, आणि कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी कमीत कमी थोडेफार का असे ना व्ह्यूज आले पाहिजे, थोडंसं काही कमेंट्स चांगले आले पाहिजे, म्हणजे ओरली का असे ना, कोणाच्या थ्रू का ऐकण्यात असे ना, तर असाच सपोर्ट करत राहा। आज वाटलं की डायरेक्टली समोरून तुमच्याशी बोलावं म्हणून बोलते, तर प्लीज मंडळी पुन्हा एकदा सपोर्ट करा। धन्यवाद, आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर मंडळी, आजचा दिवस होता थोडासा स्पेशल, कारण आज होता यांचा वाढदिवस, यांचा म्हणजे माझ्या अहोंचा। तर सकाळपासून काही प्री प्लॅनिंग नव्हती, सुट्टी होती यांना, आणि म्हटलं काय करावं नेमकं, आणि यांना मी विचारलं होतं की आपण काहीतरी स्पेशल करूया का, तर हे म्हटले अजिबात नाही, ना केकमध्ये पैसा वेस्ट करायचा ना कशामध्ये। तर म्हटलं ठीक आहे। तर मग सकाळी उठून सगळ्यात आधी पोहे करून घेतले, तोवर ते त्यांचं आवरत होते, थोडंसं लेटनेच उठलो होतो आम्ही, आणि मग म्हटलं ठीक आहे काय करावं, नाश्ता तर करून घ्यावा, त्यामुळे मस्त कांदे पोहे बनवले। आणि नंतर मग माझ्या डोक्यात आलं की आपण आवरून घ्यावं, मग यांना सांगावं की आपण जाऊया मिसळ खाण्यासाठी, असं ॲटलिस्ट तेवढी का असे ना ट्रीट देऊया म्हटलं। तर मग यांना सांगितलं की तुम्ही पण तयार व्हा, आणि मग हे तयार झाले आणि थोडे बाहेर गेले, आणि माझी तयारी ऑलरेडी झालेलीच होती। तर मग मी म्हटलं की घरात येऊन मग कामं आवरण्यापेक्षा पटापट सकाळ सकाळी सगळी कामं आवरून घ्यावी, आणि घरात प्रचंड धूळ असते, मला दिवसातून 2 वेळा का असे ना मॉप मारावा लागतो, कारण इतकी प्रचंड धूळ असते। जर मी विंडोज वगैरे नाही बंद केल्या ना तर पूर्ण घरात धूळ येते, माझी मांडणी जी आहे ना भांड्यांची ती पण खूप लवकर खराब होते। तर पटकन मी मॉप मारून घेतला, आणि त्यानंतर मग म्हटलं की आता बघून घेऊया बॅगमध्ये काही गोष्टी लागतात की नाही वगैरे, त्या सगळ्या गोष्टी। आणि मला सध्या एक सवय लागली आहे, मी जेव्हा पण घर बंद करते ना तर मी कधीच रूम फ्रेशनर मारल्याशिवाय बाहेर पडत नाही, कारण मग जेव्हा आपण दार उघडतो ना तेव्हा तो एक वास येतो, दमट वास, तर तो मला अजिबात आवडत नाही। त्यामुळे मग म्हटलं आपण आधी ते करूया, आणि दिवसभर सुनं कपाळ घेऊन फिरण्यापेक्षा हे म्हटले की ठीक आहे औक्षण वगैरे करून घेऊया। आई खाली झोपलेल्या होत्या, त्यांना बरं नव्हतं, हे म्हणे ठीक आहे सायंकाळी आई ओवाळून घेईल, तू आत्ता करून घे। मग मी पटकन यांना ओवाळून वगैरे घेतलं, आणि यांना फार मोठेपणा वाटतो जर मी यांचे पाय वगैरे पडले, तर म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही। तर मग पटापट दार वगैरे बंद केले, लाईट्स वगैरे ऑफ केले, आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो। तर बऱ्याच जणांना माहिती आहे की सटाण्यामध्ये जे ठेंगोडा आहे तिथे गणपतीचं मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे, ठेंगोडा गणपती मंदिर म्हणून। तर ना रविवार होता, तर बरेचसे लोक सत्यनारायण घालत होते श्रावण महिन्यात। तर मग आम्ही पोचलो सटाण्याच्या नर्मदा हॉटेलमध्ये, पण इतकं डिसअपॉइंटमेंट झालं की मला इतकं विचित्र वाटत होतं की का आलो आपण इथे असं, कारण जी टेस्ट हवी होती ना ती खरंच नाही मिळाली। आणि आम्ही आधी पण आलोय, आणि आवडते आम्हाला इथली मिसळ वगैरे, त्या हिशोबाने आलो होतो, पण डिसअपॉइंटमेंट झाली। ठीक आहे, मग आम्ही आलो सटाण्याच्या गार्डनमध्ये, आणि तिथे मग आईस्क्रीम वगैरे घेतली। तर माझं तोंड बघू शकता तुम्ही, आम्ही त्याच्याकडे मागितली होती बटरस्कॉच आणि राजभोग, त्याने आम्हाला दिली अंजीरची। आणि मी यूट्यूबलाच कुठेतरी बघितलंय की अंजीरमध्ये किडे वगैरे असं काहीतरी असतात, ते त्याच्या आत जाऊन बसतात अंजीरच्या। तेव्हापासून मी डायरेक्ट अंजीर खाणं बंद करून दिलंय। मला माहित नाही कितपत सत्य आहे किंवा काय, पण माझ्या मनात ते पूर्णपणे गेले, त्यामुळे मी पूर्ण यांना देऊन दिली, आणि मग मी बटरस्कॉच खाल्ली होती।
त्याच्यानंतर मग बघा तुम्ही किती सुंदर वातावरण आहे आणि मुलं पण एकदम छान खेळत वगैरे होती. आणि पुन्हा एकदा मला बोर व्हायला सुरुवात झाली होती, कारण हे परत फोनवर बोलायला लागून गेले होते, यांची कामं चालू होती. तर खूप जास्त नाही बसलो आम्ही, थोडाच वेळ बसलो आणि मग घरी आलो. सुट्टी असल्यामुळे यांनी दिवसभर नंतर आरामच केला होता पूर्णपणे. आमचा पिक्चर बघण्याचा पण प्लॅन होता, पण सन ऑफ सरदार कोण जाणार बघायला. ठीक आहे, मग यांना सायंकाळी विचारलं की काय स्वयंपाक करायचा, तर मग हे म्हणाले की मी मित्रांसोबत आत्ताच काही खाऊन आलोय, तर साधाच स्वयंपाक कर. तर काही नाही, मी पटकन खिचडी टाकून घेतली आणि भेंडीची भाजी चिरून घेतली पटकन, कारण खूप दिवसापासून आणलेली होती, 3-4 दिवस झाले होते. आणि मग भेंडी जर नरम पडली ना तर ती चांगली नाही लागत. तर मग पटापट भेंडी वगैरे चिरून सगळं घेतलं. तर आता मेन टॉपिकवर येऊया मंडळी. बऱ्याच दिवसापासून म्हणजे 2 वर्षापासून मला व्लॉगिंगची किंवा कसली सवयच राहिलेली नाही आहे. आणि एक गोष्टीचं खूप वाईट वाटतं की एक बेस तरी का असं नाही रेडी केला होता आणि त्यावाईज व्ह्यूज यायचे, त्यावाईज सगळं रिस्पॉन्स पण येत होता आणि ते मी माझ्या स्वतःच्या हाताने मोडलं होतं. पण ठीक आहे, परत त्याच गोष्टीत पस्तावे करण्यापेक्षा मी पुन्हा काहीतरी सुरुवात केली. असो, एखादी गोष्ट पुन्हा उभं करण्यासाठी परत थोडंसं पेशन्स हवंच असतं, हे मी मान्य करते. आणि होईल ते पुन्हा स्टेबल, जसं आधी होतं तसं पुन्हा स्टेबल होईल याची मला खात्री. आता मी तुम्हाला हे सांगते की यांनी मला केक आणण्यासाठी का मना केलं होतं, कारण बाहेर जाऊन असा धिंगाणा असतोच त्यामुळे.